सुमरो पवन कुमार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिन लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा कुमति निवार सुमति के संगे कंचन वरण विराज सुरेशा हाथ वज्र ध्वजा विराजे शंकर सुवन केसरी नंदन विद्यावान गुणी अति चातुर राम लखन सीता मन बसिया मुक्ष रूप विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर समारे लाय सजीवन लखन जियाए रघुपति कीन्हे बहुत बड़ाई असही श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादिक मुनिसा नारद सारद जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोयद कही सके कहाते तुम उपकार राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना लिल्लोताई प्रभु मुद्रिका मेल मुखमाई दुर्गम काज जगत के जेते सुखम अनुग्रह तुमरे देते राम दुआरे तुम रखवारे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे संकट दे हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान दुलावे और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता असबर दीन जानकी माता तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाज और देवता चित्तन धरई हनुमत से संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल धीरा जय 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 हनुमान गुसाई जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख जो यह पढ़े हनुमान चालीसा वो सिद्धि साखी तुलसीदास सदा हरि चेरा कीजिए नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संत नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। दशरथ राजाने वशिष्ठांना सांगितलं, महाराज आज सीतारामांना तुम्ही व्रत उपासाची दीक्षा द्या. आता पहा, व्रत उपासाची दीक्षा म्हणजे काय, तर आधी संकल्प करावा लागतो. 2 वेळा माणसाने संकल्प करा. शुभ काम करायचं असेल किंवा यात्रेला जायचं असेल तर आदल्या दिवशी आपण व्रत घ्यायचे की माझ्याकडे लग्न आहे, माझ्याकडचं लग्न सगळं यथासांग पार पाडावं, मुंज पार पाडावी आणि त्याकरिता यात्रा नीट व्हावी, मला उद्या राजगादीवर बसायचं आहे म्हणून कर्म नीट व्हावं याकरता
आज मी हविष अन्न खाऊ, म्हणजे भाजलेलं गहू, भाजलेली मुगाची डाळ खायची आणि व्रतस्थ व्हायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी हवन करायचं आणि मग कार्याला लागायचं. याला म्हणतात व्रतत्व उपवास व्रतविधी. आपल्याकडे एकादशीची तशीच परंपरा आहे. दशमीला जेवायचं नाही, एकादशीला फळं खायची, द्वादशीला सकाळी जेवायचं आणि रात्री जेवायचं. याला व्रत म्हणतात. व्रताचा आधी संकल्प करायचा आणि उपवास करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी व्रत करायचं. म्हणजे पहिल्या दिवशी अन्न न खाल्ल्यामुळे दुसऱ्या दिवशी शरीर पवित्र राहतं. याचा ग्रंथ आहे व्रत परिचय, तो अभ्यासाला. आता या कलियुगामध्ये व्रत माणसाचे शरीर असे झालेले आहे की ते क्षीण, त्यामुळे त्यांना इतके कडक व्रत देता येत नाही. म्हणून दशरथ राजानं सांगितल्यानंतर पुरोहित वशिष्ठांनी नियमपूर्वक पालन करण्याकरता आणि विघ्न निवारण करण्याकरता, कार्याची सिद्धी होण्याकरता रामाला आज्ञा देण्याकरता रथात बसून रामाच्या महलाकडे निघाले. राम वशिष्ठांचा रथ येतो आहे असं पाहून राम धावले आहे की आत्ताच्या आत्ता गुरु आले, हे काय झालं. आपल्या मनात कसं येतं किंवा तुम्ही आता ते गेले, परत का आले, काय घडलं. परत आले आणि रामाचं जे भवन होतं ते श्वेत होतं, उज्ज्वल होतं. वशिष्ठ रथातून 3 पायऱ्या उतरता तोपर्यंत राम पुढे धावले आणि वशिष्ठांचा हात धरून त्यांना खाली उतरवला. पण रामायण काय शिकवतं. वयोवृद्ध, मानवृद्ध आणि ज्ञानवृद्ध लोक आल्यानंतर त्यांचं हाताने स्वागत करायचं हे पुराणामध्ये शिकवलं जातं. जसं कालच्या कीर्तनात मी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. याला प्रवचन म्हणतात. नुसतं गाणे म्हणायचे, एखादी कथा सांगून द्यायची, टामटूल करायचं, याला व्रत. माणसाच्या जीवनामध्ये कथेनं परिवर्तन झालं पाहिजे. आता हे मोबाईल आहे ना, असे आपले लोक आहे, आताही ऐकता आणि पुन्हा रिकामपण झालं की पुन्हा ऐकता. कारण ती श्रवणानं इंद्रियांची वृत्ती बदलत जाते. कारण एकदम लक्षात राहत नाही 1 तासाचं प्रवचन, म्हणून पुन्हा ऐकतात लोक. आता ते यंत्राचं साधन झाल्यामुळे ते साध्य होत आहे त्यांना. म्हणजे काही काही असाध्यसुद्धा यंत्रानं आणि मंत्रानं साध्य होतात. 2 गोष्टी आहे, यंत्र आणि मंत्र. मंत्र सारखा जपला म्हणजे बुद्धी सतेज होते आणि बुद्धीमध्ये ग्राह्य होतं, म्हणजे बुद्धी पकडून ठेवते, विसर नाही पडत. म्हणून त्यावेळेस आणि विचारलं, महाराज आपण शीघ्रतापूर्वक आले. रामाचं प्रिय वचन ऐकल्यावर, हे वत्सा, तुझा हर्ष पाहून मला आनंद झाला की मी आल्याबरोबर तुला जो हर्ष झाला तो आनंद झाला. आणि माझ्यापेक्षा दशरथ राजाला जास्त हर्ष झाला. दशरथ राजाला जास्त हर्ष झाला आहे, कारण तू माझा शिष्यवत पुत्र आहे आणि त्याचा शरीरवत पुत्र आहे. शरीरापासून निर्माण झालेला पुत्र दशरथाचा आहे आणि माझा शिष्यवत पुत्र आहे. म्हणून गुरुला पिता, माता, बंधू सगळं समजायचं असतं. रामा, तुझे पिता तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुला उद्या राज्य द्यायचं आहे, म्हणून आज तुला आणि सीतेला मी व्रत देण्याकरता आलो आहे. हे रघुनंदना, ज्या नहुष राजानं, त्याच्या वंशाचं वर्णन सांगताय रामाला, नहुष राजानं, ययाती राजानं अभिषेक करताना आणि तुझे वडील दशरथ यांनी अभिषेक करताना व्रत धारण केलं होतं. घराण्याच्या परंपरेनं तुला सुद्धा व्रत धारण करावं, म्हणून सगळ्यांचे नियम सारखे नसतात. काही घराण्यांचे नियम वेगळे असतात.
क्षत्रियाचे नेम वेगळे आहे, वैश्याचे नेम वेगळे आहे, ब्राह्मणाचे नेम वेगळे आहे. हल्ली हे लोक काय करतात, ग्रंथातून वाचतात आणि तुम्हाला सगळ्यांना एकच नियम सांगतात आणि त्या नियमाचं पालन तुमच्याकडून होत नाही, कारण तुमचा पिंड ते पालन करण्यापूरक नाही आहे. आता आम्हाला तुमचा परिचय असतो म्हणून आम्ही तुमच्या पिंडाला पूरक गोष्ट सांगतो. आता एक मुलगी आहे ना, तिला तिचा मुलगा नोकरीला लागला, तिला वाटलं की आपल्या मुलाच्या नोकरीतलं काहीतरी धर्म झाला पाहिजे. मी तिला सरळ अन्नदान सांगितलं, कारण अन्नदानाचं देवाला जो प्रसाद होईल त्या प्रसादासारखं पुण्य जगात काही आहे का? पण तुम्ही बालाजीचा प्रसाद, बद्रीनाथचा प्रसाद कोणी दिलं तर पटकन घेत. प्रसादेन दुःख नाशाय. प्रसादाने काय होतं, दुःखाचा नाश होतो. काही काही लोक प्रसाद घ्यायला तयार नसतात, बाटलीचं पाणी पिऊन घेतात आणि प्रसादाची चौकशी करतात. म्हणून त्यावेळेस हे रघुनंदना, तुला अभिषेक करायचा आहे तर आता महर्षींनी जे वचन सांगितले आहे, तू आणि सीताराम तुम्ही आता व्रतस्थ व्हा आणि यथाविधी पूजन करा, माझी अनुमती आहे. राम म्हणाले, महाराज आपल्या प्रियवचनाचं नेहमी आदर आहे. रामाच्या भवनामध्ये प्रसन्नता सुरू झाली. नारळं, फळं, फुलं आणि वाद्य वाजायला लागली. कारण कोणताही विधी करायचा असेल तर आधी मंगलध्वनी करावा लागतो. आम्ही सुद्धा सांगतो ना की ती सहनाई लावून द्या, थोडी रेडिओची, टेप रेकॉर्डची, मोबाईलची. प्रवेशाच्या वेळेला शहनाई वाजवून देतो, सत्यनारायणच्या वेळेला शहनाई वाजवून देतो. मंगलध्वनी करायचा आधी, नाही तर मग घंटी वाजवायची आगमनार्थम. कारण मंगलध्वनीनं कोणताही विधी सुरू करावा लागतो. जे वाद्य आहे ते मंगल पाहिजे, म्हणून तुम्ही ओरडू देत नाही कीर्तनात. कावळी गुरुजी ऐकतच नाही, असं ओरड मंगल आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलाय तनम हरी. म्हणून मंत्रघोष आहे. आणि जर मंत्र येत नसेल तर जयघोष आहे. पुन्हा लक्ष द्या, मंत्र येत नसेल तर काय करायचा, जयघोष. आजच सकाळी आमचे वारीचे लोक आले होते ना, त्यांना म्हटलं पुंडली वरदा हरी, हा काय आहे, जयघोष आहे. पांडुरंगाने सांगितलं माझ्या आधी माझ्या पुंडलिकाचं नाव घ्यायचं, मग माझं नाव घ्यायचं. पुंडलिका भेटी परब्रह्म लेखा, शरणी वाहे भीमा बुद्धरी जगा. नुसतं वर्णन केलं तर पंढरपूर डोळ्यासमोरून जातं. हरिद्वार म्हटलं की गंगा वाहायला दिसायला लागतं की चाय चालली आहे, जय गंगा मैया. म्हणून प्रफुल्लित झाले लोक. घरातून निघाले की रामाची काय पूजा चालली. आता नवकर तर सांगणार की उद्या राज्याभिषेक आहे म्हणून पूजा चालली, असं आम्ही पूजा करतो घरी. म्हणून नगरामध्ये ध्वजा पताका तोरणाला सुरुवात होऊन गेली. आणि म्हणे काय तर म्हणे राम आणि सीता खाली जमिनीवर झोपणार आहे, उपास करणार आहे. आम्ही उपास करणार आहे. आनंद मंगल अयोध्येत वार्ता पसरायला लागल्या. हे रामाचं प्रभुत्व. कारण राम जन्मल्यापासून जो आनंद झाला होता. गदिमाने लिहिलंय, राम जन्मला ग सखे राम जन्मला. जन्मापासून अयोध्येमध्ये जो आनंद होता, तुम्ही आता पहा ना, मंदिर झाल्यापासून करोडो लोक घेऊन गेले, करोडो. असं यात्रास्थळ नाही, एका दिवसात किती लाख लोक दर्शन करून जात आहे. तरी अप्रचार चाललाय, तरी गर्दी कमी नाही. कर्नाटकचा व्हिडिओ दाखवून दिला त्या टी व्हीवर अयोध्येच्या नावावर. त्याचा तपास लागतो, तो कर्नाटकचा आहे.
म्हणजे हे लक्ष ठेवा, अप्रचारावत सुद्धा गर्दी आहे. कारण मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलाय तनम हरी. म्हणून त्यावेळेस उठून जाणं. राजभवनामध्ये वशिष्ठाने उत्तम प्रकारे संकल्प केला आणि अयोध्येच्या सडक्यावर दरवाजांच्या समोर आनंद ध्वनी निर्माण होत गेला. लोक रात्रभर, कारण उत्तर प्रदेशात असं आहे, काही उत्सव असेल तर गाणे म्हणायचे. हे तुम्ही लग्नाच्या आधी संगीत ठेवता ना, ते काय करायचं आहे, आनंद व्यक्त करण्याकरता संगीत आहे. तर तिकडे उत्तर प्रदेशामध्ये स्त्रिया ह्या नेहमी गाणं गातात लग्नाच्या आधी, याच्या आधी, त्याच्या आधी. आपल्याकडे सुद्धा तेलन पाडतात, महाराष्ट्रामध्ये तेलन. ते आपले जे पूर्वज गेलेले आहे त्या पूर्वजांच्या नावाचे गाणे रचतात. नथुना बाप घोडे मुनान, बासिंग मोते झडे मुना. हे गाणे गायला लागले. अयोध्येमध्ये सगळे लोक, स्त्रिया बसल्या दारापुढे आणि जिकडे तिकडे मंगलम मंगलम. त्यावेळेस जनसमुदायाच्या लहरी निघून आल्या, हर्षध्वनी होऊ लागला. राजमार्गामध्ये कोळाहळ माजला, आनंदाचा समुद्र अयोध्येत उसळला. काय वाल्मिकांचं लिहिणं आहे, आनंदाचा समुद्र जेव्हा उसळतो ना तेव्हा लाटावरती येतात. त्यामुळे लोक आनंदाला उसळतात, उधाण आला आनंद. जसं तुम्ही रामनवमीला 11 ते 12:30 आपल्याकडे पाहता, हे पाहा तुम्ही, दरवर्षीच आहे. एखाद्या वर्षी जर 11 वाजले लोक नसले तर लोक म्हणतात का हो आज काही काही नाही. तोपर्यंत तर 11-20ला जे काही बराबर लोक यायला लागतात. तर रामजन्माला आजही आनंद उसळतो आपल्याकडे. तर असं कधीच होणारच नाही, झालंही नाही की नाही. आज पुरातन वृक्ष म्हणजे म्हणून आपला वडाचं लोक फोटो काढून गेले, पुरातन वृक्ष असं आहे. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे वन उपवन सज झाले, ध्वजा पताका झाल्या, स्त्रियांनी अंगावर वस्त्र धारण केले आणि झोपायचंच नाही म्हणे. आज झोपायचंच नाही. बाल सुद्धा विकसित झाले. सूर्य उदय होण्यापूर्वी अयोध्येमध्ये सगळी प्रजाजन अलंकार रूप झाली. मनुष्यांची गर्दी होऊ लागली. श्वेत छत्र चामर सगळे उडवू लागले. सगळ्यांनी सुंदर वेशभूषा केली, कपडे धारण केले आणि सीतारामांनी नियम पारायण होऊन हर्षपूर्वक नगरवासी लोकांनी आनंद व्यक्त केला. आणि राजाबद्दल म्हणजे आता रामाचं काम थांबलं. राजा दशरथानं हा रामाला राजा करण्याकरता निर्णय घेतला. याच्याबद्दल सगळ्या प्रजेने कृतज्ञता व्यक्त केली राजाची की नाही, राजानं आपल्याला लवकर राम राजा दिला. झाले रामराज्य आम्हा काय उणे. काय उणे रामराज्य झालं. म्हणून घरामध्ये रामराज्य पाहिजे, धर्मराज्य नको. ते धर्माच्या राज्यात काय झालं, दुर्योधन येऊन गेला. रामाच्या राज्यात सुद्धा मंथरा आली. येतेच जसं चांगलं दूध उकळावं आणि त्याच्यात माशी पडावी असं आहे. त्यावेळेस पुरोहितांनी संयम देऊन राम सकाळी लवकर उठले. आता इथे विशेष महत्त्व दिलं आहे, ज्ञान दिलं आहे. उठले आणि स्नान केलं आणि विशाल लोचनी पत्नी सीतेसहित नारायणाची उपासना केली. म्हणजे राम कोणाला मानत होते, नारायण. कारण नारायण आदि पुरुष आहे. पुरुष हा शब्द का, तर पुरुष म्हणजे देव.
आपण पुरुष आहे, पण आपल्याला 2 स्तन आहे म्हणून आपण पूर्ण पुरुष नाही. आपण पूर्ण पुरुष नाही आहे, पुराण पुरुष परमात्मा आहे. म्हणून देवाचं नाव आहे पुरुषोत्तम. नारायणाची पूजा करायची आणि ती मूर्ती, नारायणाची मूर्ती त्यांच्या घराच्या परंपरेनं आली होती. आणि रामाने त्या मूर्तीची पूजा केल्यानंतर जेव्हा राज्याभिषेक झाला, ती मूर्ती विभीषणाला देऊन टाकली. लंकेमध्ये. आणि विभीषणाची ती मूर्ती दीर्घकाळ तिथे राहिली आणि नंतर ती आज हयात आहे. ती मूर्ती कुठे आहे? श्रीरंग क्षेत्र जे आहे दक्षिणेकडे खाली, तिथे ती अयोध्येची मूर्ती आजही दर्शनाला आहे. आता हा पुरावा कुठे लिहिला आहे? तर पद्मपुराणात लिहिलेला आहे. म्हणून त्यावेळेस सगळ्यांना प्रसन्नता झाली आणि सगळ्यांनी मनामध्ये संकल्प केला आणि सगळ्या अयोध्येने सांगितलं की राम राज्याभिषेक होईल तर आपण हवीस अन्न खायचं. आता बा हा संकल्प किती कठीण झाला. संकल्प करून टाकला आणि राज्याभिषेक झाला नाही. तो पुन्हा जेव्हा 12 वर्षानंतर परत आले आणि जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा अन्न खाल्लं अयोध्येच्या प्रजेने. इतक्या वर्ष हवीस अन्न नव्हतं. आजही मोठमोठे साधू 12-12 वर्ष हवीस अन्न खातात, भाजलेलं. कारण त्या भाजलेल्या अन्नानं शरीर घेणे पुष्ट नाही. अन्न भाजलं की त्याच्यातलं जे बल आहे ते कमी होतं. सकसता राहते पण स्थूलता कमी होते. सकसता राहते पण स्थूलता कमी. म्हणून तत्पश्चात प्रिय मनोरथ पूर्ण करणारा संकल्प झाला. हविष्यान्न भक्षण केलं गेलं. विदेही नंदिनी सीता हिनेही भगवंताची विष्णूची पूजा केली, नारायणाचं ध्यान केलं आणि दर्भाच्या चटईवर राम आणि लक्ष्मण आपल्या राम आणि सीता झोपले. हे स्वतः हो. हे सगळं श्रवण सुख कोणामुळे झालं? तर वशिष्ठ ज्ञानवान होते म्हणून. पुरोहित जो आहे तो चांगला पाहिजे. पाय धुतणे होत, पाय नाही. पोथी वाचा, गीता वाचा, देवीचे पाठ वाचा. एक कपडे घालून पाठ वाचले म्हणजे पारशे कपड्याने होता ना, उघडं राहावं लागतं. आता मी जर बंडी घालून इथे बसलो तर ती बंडी पारशे, पण धोत्रानं उपरणं धुतलेलं आहे. म्हणून ज्ञानी लोक उघड्याने करतात. दक्षिणेकडे लोक ब्राह्मण उघडे का राहतात? त्यांना अर्ध लग्न म्हटलं आहे. स्त्रियांचे कपडे सगळे धुतलेले असतात. आता हे जगे बगे नाही धुत, पण साड्या हे तर रोज आपल्याकडे धुतले जातात. म्हणून त्यांना तिथे पाणी घालण्याचा अधिकार आहे. 8 दिवसाचे पारशेवाल्यांनी कसं काय पाणी घालायचं? म्हणून कृष्णेश्वरला वरचे कपडे असं सांग. काय कपडे म्हणून जाऊ नको ना. कोण म्हणतं जा? हे सगळे वत्सला निवास आहे. म्हणून सकाळ झाल्यावर रामाचा राज्याभिषेकाचा समाचार ऐकायला मिळणार म्हणून अयोध्या नगरी आनंदित होती. सगळे शिखर श्वेत केले गेले. तिकडे पांढरे रंग देण्याची पद्धत आहे. आपल्याकडे आता सुरू झाली, नाही तर आपल्याकडे चट्टे पट्टे हे झालं. आता सगळे बाहेरून व्हाईट कलर मारतात कारण त्याचे किरण परत जातात. पांढरे कपडे घालण्याचा उद्देश काय आहे? किरण परावर्तित होतात. हे लक्षात झालं पाहिजे. भारतीय संस्कृती सुती कपडा त्यावेळेला सगळी जनता
नर्तक बनले, नाचायला लागले म्हणजे नर्तक बनले आणि गायला लागले. त्यांचं मन आनंदित झालं आणि वाणी शुद्ध होऊ लागली. रामाच्या राज्याभिषेकाचा शुभ प्रसंग प्राप्त होणार म्हणून सगळे जे चौराई होते ते सजवले गेले आणि तिथे पाणी आणि भक्ष्यपदार्थ ठेवले. कोणी पाणी प्यायला तयार नाही आणि भक्ष्यपदार्थ खायला तयार नाही. आपल्याकडे कधी एकादशीला साबुदाण्याचे ठेवण्याला बसलेले 3-3दा घेऊन जातात. येतील नाही नाही आता कोण येणार, भक्ष्यपदार्थ घ्यायला तयार नाही. हे लक्षात आलं पाहिजे. एक आनंद असतो, वाटणारा पुण्य कमवून घेतो, त्याचं पुण्य आहे, पण विचार केला पाहिजे. त्यावेळेला कोणी घ्यायला तयार नाही. पूर्वभाषीय लोक म्हणाले आमच्या रामानं उपवास केला आहे, आमचाही उपवास आहे. त्यावेळेस राज्याभिषेकाच्या शंका कोणाच्या मनात नव्हत्या. सगळीकडे सजावट चालली होती. अभिषेकाची अभिलाषा सगळ्यांच्या मनात होती. सगळ्यांनी दशरथ राजाचं प्रशंसा केली होती आणि इक्ष्वाकुकुळ हे श्रेष्ठ आहे, कारण आज रामाचा राज्याभिषेक होतो आहे, आपल्यावर सगळ्यांवर अनुग्रह होतो आहे. रामाचं मन शांत, चेहऱ्यावर कुठेही विपरीत अवस्था किंवा विपरीत आनंद नव्हता, स्थितप्रज्ञाची अवस्था होती. धर्मात्मा निष्पेप राजा चिरकालपर्यंत जिवंत राहू असा लोकांचा अभिप्राय होता. अभिषेकाचा वृत्तांत ऐकल्यानंतर दिशाकडून जनपद अयोध्येमध्ये यायला लागले. जसं आपल्याकडे यात्रा असली की आजूबाजूचे खेड्यातले लोक त्या गावात जाऊन पोचतात. आज तिथे यात्रा आहे, जळगावचा रथ आहे, आजूबाजूचे लोक. तसे रामाचा राज्याभिषेकी वार्ता सगळीकडे पसरली आणि पसरल्यानंतर अयोध्येच्या आजूबाजूचे सगळे चारी दिशेंचे जन येऊ लागले. रामाचा राज्याभिषेक आपल्याला पाहायला भेटेल म्हणून ही जी शरयू नदी होती ही दुथडी वाहू लागली. आता कशी वाहू लागली तर उन्हाळ्यामध्ये हिमालयातला बर्फ वितळतो आणि म्हणून गंगा नदी, शरयू नदी भरपूर वाहते आणि उन्हाळ्यातलं पाणी अगदी स्वच्छ असतं. त्या तुम्ही हरिद्वारला जा, समोर गंगा वाहते, लोक म्हणतात थंड पाणी पिऊ, थंड पाणी पिऊ. गंगा समोर वाहते आणि ते बर्फाचं थंड पाणी पितं लोक. फक्त गंगेचं पाणी पिताना काय करावं लागतं, त्या ग्लासाला फडकं लावायचं, बस एवढंच करायचं. पण पाणी एकदम मस्त. त्याला पाणी म्हणू नये, त्याला जल म्हणायचं, गंगा जल. पाणी जर म्हटलं तर तिकडचे लोक संतापतात. गंगा जल. सगळे मनुष्यांची गर्दी होऊ लागली आणि वेगवान महासागराची ज्याप्रमाणे गर्जना होते त्याप्रमाणे गर्जना करू लागले. जनांमध्ये जन अपवाद काहीही शिल्लक राहिलेला नव्हता. आणि तेवढ्या वेळात संध्याकाळ झाली. राजा दशरथ हा खिन्न मनानं कैकेयीकडे निघाला. आता जे सगळं सजवलं होतं ते सगळं आणि कैकेयीला आनंद होईल याकरता स्वतः कैकेयीच्या महला गेला. तत्वार्थ रामायणात असं लिहिलं आहे, दशरथ राजा कामी होते म्हणून कैकेयीकडे गेले. कारण तिघांपेक्षा कैकेयी कोण होती, आवडती. आणि कामामुळे दशरथ राजाचा पराजय झाला. तत्वार्थ रामायण देतो. भावार्थ रामायण असं लिहितं नाथ महाराज की दशरथ राजा काय करेल, विधी लिखतच तसं होतं. गूढार्थ रामायण असं म्हणतं की दशरथ राजाचं पुण्य संपलेलं.
आनंद रामायण म्हणतं दशरथ राजाला श्रापक होता असे रामायणामध्ये वर्णन आहे. माझं एकच रामायण सांगायचं राहिलं, चंपू रामायण. अनेक रामायण आपल्या महाराष्ट्रात गीत रामायण आहे, गीत रामायणावर बोलून जातं. म्हणून ते म्हणतात त्यावेळा कैकेयीच्या महलावर मंथरा नावाची एक दासी. आता ही मंथरा जी आहे ही कैकेयी देशाच्या राजानं आपली मुलगी अल्लड आहे कैकेयी म्हणून हिला पाठवलं होतं. आली तर इकडेच राहिली, ती तिकडेच गेली नाही. कैकेयी देशापेक्षा अयोध्या अत्यंत रमणीय होती म्हणून मंथरेचं मन तिथे राहिलं आणि ती कायमच दासी राहिली कैकेयीची. तिनं या सगळ्या ध्वजा पताका पाहिल्या. एवढं नाही तर कैकेयीचा महल सुद्धा लोकांनी सजवला होता. कैकेयीला काही राज्याभिषेक नाही. हिनं ते पाहिलं की बहुमूल्य पताका ध्वजा लागलेल्या आहे. याचं कारण काय? सगळे राजमार्ग चंदन मिश्रित जलानं ओले गेले. सडे कशाचे घातले? चंदनाचे. आपला देश फार समृद्ध होता. मग केशराचे सडे घातले आहे, कस्तुरीचे घातले आहे, कुंकाचे घातले, शेणाचे घातले, आता फिनाईलचे आहे. सड्यात सुद्धा फिनाईल टाकतात लोक येण्यासारखे. गोमित्र काल बऱ्याच सुनांना लागून गेलं ना ते. भांडेवाली लावली, धुण्यावाली लावली, पुसणारी बी लावून टाकली. काही थोडंफार तर काम करा. हां स्प्रिंग टानाला जातात. आता हा स्प्रिंग किती सोपा आहे. धुणं धुवायचा, पोळ्या लाटायचा. आपल्या पतीला आपल्या पोरांना खाऊ घालण्याचा आनंद राहिलेला नाही. कला कौशल्याने अन्न करायला कोणी तयार नाही. इजी असं. त्यावेळेस तिनं हे सगळं पाहिलं आणि काय आहे म्हणून विचारलं. तेव्हा नगरवासी लोकांनी सांगितले, मंथरे तुला काय माहिती उद्या राज्याभिषेक होणार आहे रामाचा. आणि ही मंथरा भावार्थ रामायणात असं लिहिलं आहे, हिला दुपारी काही करमत नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस होते. ही सरयू नदीवर गेली आणि सरयू नदीवर तिने एवढं टरबूज पाहिलं लाल. आणि इंद्र वरुण कुबेर हे सगळे कलीला म्हणत होते की तू अयोध्येत घुस, तू अयोध्येत घुस. हा म्हणे मला अयोध्येत जाता येणार नाही, तुम्ही मंथरेला गावाच्या बाहेर बोलवा. म्हणून हा कलिंगडामध्ये घुसला म्हणून त्याला कलिंगड म्हणतात. आणि मंथरानं ते टरबूज पाहिलं. जसं तुम्ही गावातून जाता जाता टरबूज, अरे थांब रे काय लालबुंद आहे. आता उलट्या झाल्या. मुंबईला 4 लोक मेले त्या टरबुजामुळे. तर ते टरबुजामध्ये कली घुसला आणि तिने ते कलिंगड खाल्लं आणि कलीने तिला बुद्धी फिरवली. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो दिला